नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 मार्च 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कार्यालयात आपण भेट दिली असता तेथील अधिकारी यांनी आपल्याला काय माहिती दिली या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवर जो मेसेज फिरत आहे की आयुक्तालयाकडे निकाल आलेला आहे, हे आपण नाही सांगू शकत त्यांच्याकडे आलाय किंवा नाही। आता कृषी विभागामध्ये आपण चौकशी केली असता त्यांनाही माहिती नाही आलाय तिथे किंवा नाही, तर त्यांच्याकडे जेव्हा IBPS चा ईमेल येईल किंवा निकाल त्यांच्या पद्धतीने जसा पाठवण्यात येतो तसा आला की त्यांनी वेबसाईटवर डिक्लेअर करणारच आहेत असे त्यांनी सांगितले। अद्याप आमच्याकडे कृषी सेवक निकालाबद्दल कुठलीही अपडेट नाही। सदरील म्हणजेच IBPS कंपनीने रिझल्ट दिले की आम्ही डिक्लेअर करणारच आहोत आणि त्यांनी सांगितले आचारसंहितेच्या अगोदर निकाल लावण्यासाठी माननीय कृषी मंत्री तसेच कृषी आयुक्त सर्वतोपरी प्रयत्नशील आहेतच आणि निकाल लवकरच लागेल असे आश्वासनही येथील अधिकाऱ्यांनी दिले। निकाल आज लागणार किंवा नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी काय उत्तर दिले, तर त्यांनी सरळ सांगितले आमच्याकडे IBPS कंपनीकडून निकाल आलेला नाही, तर आम्ही कसे सांगणार की निकाल आज लागेल, उद्या लागेल किंवा परवा लागेल। छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी सांगितले। तर आपण त्यांना एक अर्ज दिलेला आहे सकाळी 11 वाजता आज। तर काय दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर अर्ज दिसत असेल, त्यामध्ये दिलेला आहे संदर्भ दिलेला आहे कृषी विभाग प्रसिद्धी पत्रक दिनांक 5 मार्च 2024 चे आणि विषय टाकला होता कृषी सेवक निकाल लवकरात लवकर लावणे बाबत। कशामुळे, तर हे पूर्ण जे पत्रक आहे ते तुम्ही वाचू शकता, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। आपण त्यांना सांगितलेलं की 16 आणि 19 जानेवारी 2024 रोजी IBPS कंपनीने परीक्षा घेतली आणि सहसा IBPS कंपनी 45 दिवसाच्या आत निकाल लावते, पण कृषी विभागाच्या ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षेचे निकाल अद्याप का लागलेले नाहीत अशी विचारणा केली असता तर त्यांनी सांगितले की IBPS कंपनीच याबद्दल तुम्हाला सांगू शकेल, आमच्याकडे या प्रश्नाची उत्तरे नाहीत। तर सदरील IBPS कंपनी विभागीय कृषी सहसंचालक आहेत, त्यांना आपण विनंती केलेली आहे की सदरील परीक्षेचा निकाल हा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्या अगोदर देण्यात यावा आणि त्यांनी याबद्दल सांगितलेले आहे की निकाल हा सर्वतोपरी म्हणजे जे कृषी मंत्री आहेत माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि कृषीचे आयुक्त हे दोघे मिळून सर्वतोपरी प्रयत्न करतच आहेत की निकाल हा आचारसंहिता लागायच्या अगोदर आपल्याला देण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे। अशाच अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यामुळे ॲग्रीकट्टा YouTube चॅनल तसेच ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। थँक्यू।